नमस्कार. मी श्रीधर जोशी. आपण पाहत आहात व्हिडिओ चॅनल कर्मचारी मित्र. बंधू-भगिनींनो, गेल्या मंगळवारी आपण निलंबित प्रकरणांचा आढावा या विषयावर सांगोपांग चर्चा केली. त्या चर्चेमध्ये शासनाने काढलेल्या 2 निर्णयाविषयी आपण चर्चा केली. पण त्यातला जो निर्णय आहे 9 जुलै 2019, ज्या निर्णयामध्ये म्हटलेलं आहे की निलंबित शासकीय कर्मचाऱ्याला 90 दिवसाच्या आत दोषारोपपत्र बजावलं गेलं पाहिजे किंवा दोषारोपपत्र निर्गमित झालं पाहिजे, अन्यथा त्याला कामावर परत घेण्याशिवाय कुठलाही प्रत्यवाय राहत नाही. कामावर घेणं प्रत्यवाय ठरतं. या GRच्या विषयी काही अधिक प्रश्न आलेले आहेत आणि म्हणून या GR विषयी हा जो जुलै 2019चा GR आहे त्याविषयी आपण पुढच्या मंगळवारी देखील पुन्हा चर्चा करण्याचा माझा मानस आहे. असो, आज शुक्रवार म्हणजे आपण विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रश्न अनेक आलेले आहेत, कॉमेंट्समध्ये आलेले आहेत किंवा मला कर्मचारीमित्र@gmail.com या मेलवर आली आहे. त्यापैकी काही प्रश्नांचा उत्तर देण्याचा आपण प्रयत्न करूया. पहिला प्रश्न आहे श्री प्रदीप सदाशिव पारखे. हे तलाठी पदावर कार्यरत असतात आणि त्यांना निलंबित वगैरे केलेलं होतं आणि ते मॅटमध्ये वगैरे गेले होते आणि मॅटमध्ये त्यांच्या बाजूने निर्णय आला, विभागीय चौकशी त्यांच्याविरुद्ध झाली, त्याच्यातही ते निर्दोष ठरले आणि त्या अनुषंगाने त्यांनी काही प्रश्न विचारले. त्या प्रश्नांकडे आपण वळूया. त्यांचा पहिला प्रश्न की माननीय मॅट यांनी 30 दिवसात निर्णय घ्यावा असे आदेश दिले असता देखील शिस्तभंग विषयक अधिकारी यांनी 2 महिन्यानंतर निर्णय घेतला. हे निश्चित मॅटने जो आदेश दिला होता त्या आदेशाचं पालन करणं आवश्यक आहे. आता त्या आदेशाचं पालन केलं नाही म्हणून मॅटचा अवमान झाला असं म्हणता येऊ शकतं. पण सर्वसाधारणपणे या ठिकाणी आपण अवमान याचिका दाखल केली की मॅटचा अवमान झालेला आहे, कंटेम्प्ट ऑफ कोर्ट झाला आहे, तर साहजिकच मॅट या बाबतीत थोडा सहानुभूतीपूर्वक विचार करतं की प्रशासकीय यंत्रणेमध्ये अनेक कामं असतात, अनेक अडचणी असतात, त्यामुळे आपले आदेशाचं मुद्दामून काही पालन केलं असं नसेल असं धरून सुमारे 2 महिन्याने जरी निर्णय दिला तरी या ठिकाणी माननीय मॅट कंटेम्प्ट खाली शिस्तभंग विषयावर कुठे कारवाई करेल अशी अपेक्षा नाही. आणि हो, आणि आपल्याला मॅटमध्ये जाण्याकरता त्या दृष्टीने देखील खर्च होऊ शकेल आणि म्हणून मला आपल्याला सुचवा असं वाटतं की या ठिकाणी आपण कंटेम्प्ट ऑफ कोर्ट या कायद्याखाली मॅटचा अवमान झाला म्हणून याचिका करू नये असं माझं मत आहे. आता त्यातला दुसरा उपप्रश्न त्याने विचारला आहे की विभागीय चौकशीत निर्दोषत्व सिद्ध झालं असता देखील महाराष्ट्र नागरी सेवा नियम जे आहे, जॉईनिंग टाईम वगैरे, याच्या नियम 72(3)(4) खाली निलंबन कालावधी सर्व कारणासाठी सेवा कालावधी समजावा असे आदेश दिले, परंतु पुढे असे नमूद केले की निलंबन कालावधी अनुज्ञेय रजेतून खर्ची घालावा. श्री पारखेंना हा ज्या आदेशाची प्रत माझ्याकडे उपलब्ध नाही, पण त्यांचं निर्दोषत्व सिद्ध झालेलं असल्यामुळं त्यांना सर्व काळाकरता तो निलंबन कालावधी हा सेवा काळ धरला पाहिजे आणि त्या दृष्टीने सेवा काळाचं त्यांना वेतनही द्यावं लागणार आणि म्हणून नेमके यातले कागदपत्र त्यांनी श्री पारखे यांनी माझ्याकडे माझ्या कर्मचारी मित्र@gmail.com वर पाठवले. म्हणजे मॅटने दिलेला आदेश, शिस्तभंग विषयक प्राधिकाऱ्यांनी काढलेला आदेश आणि मग त्यांना की निलंबन कालावधी कसा समजावा, नेचर कसं ठरवावं, हा जो त्यांनी आदेश काढला आहे याच्या प्रती पाठवल्या तर मी आपल्याला सांगेन. पण मला इथे एवढंच आपल्याला सांगावं असं वाटतं की जो शिस्तभंग विषयक अधिकाऱ्यांनी जो असा आदेश दिलेला आहे की निलंबन कालावधी हा अनुज्ञेय रजेतून खर्ची घालावा, या आदेशामुळे आपण असंतुष्ट असतात किंवा इफ यू आर ॲग्रीव्ड बाय दिस ऑर्डर तर कृपया आपण ज्यांनी हा आदेश काढला त्यांचे वरिष्ठ अधिकारी, जर उपविभागीय अधिकाऱ्यांनी हा आदेश काढला असेल तर आपण जिल्हाधिकारी यांच्याकडे अपील करावे. त्यांचा पुढचा उपप्रश्न आहे शिस्तभंग विषयक अधिकारी चौकशी अधिकारी यांचा अहवाल डावलून शिक्षा देतात, अपील कोणाकडे करावे? आपण अजून महाराष्ट्र नागरी सेवा नियमामधले सर्व नियमांची चर्चा केलेली नाही, पण नियम 9 मध्ये अशी तरतूद आहे
की चौकशी अहवालाच्या निष्कर्षाशी शिस्तभंगविषयक प्राधिकारी असहमत असेल तर शिस्तभंगविषयक प्राधिकाऱ्याने त्या असहमतीची कारणे देऊन तो चौकशी अहवालाची प्रत अबकारी कर्मचाऱ्याला द्यायची असते. आणि तसं दिल्यानंतर मग शिस्तभंगविषयक अधिकारी देखील अबकारी कर्मचाऱ्याला अभिवेदन करण्याची संधी दिल्यानंतर योग्य ते शिक्षेचे आदेश काढू शकतील. पण पुन्हा जर अबकारी कर्मचाऱ्याला या शिक्षेविरुद्ध असंतुष्ट असेल, ही शिक्षा दिलेली बरोबर नाही असं त्यांचं मत असेल, तर साहजिकच त्यांनी वरिष्ठांकडे अपील करावं लागेल. पुन्हा हा उपविभागीय अधिकाऱ्यांचा जर आदेश असेल तर आपण जिल्हाधिकाऱ्यांकडे अपील करावं. त्यांचा चौथा उपप्रश्न की मॅटच्या आदेशाचे पालन केले नाही व बेजबाबदार निलंबितपणे नेमून माझी बेअब्रू केली म्हणून मॅट किंवा उच्च न्यायालयात दाद मागता येऊ शकेल का? मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे की मॅटकडे तुम्ही गेलात तर कंटेम्प्टमध्ये आपल्याला यश मिळेल असं मला वाटतं. आणि आपण हे लक्षात एक ठेवलं पाहिजे की निलंबन हे शिक्षा नव्हे. कर्मचाऱ्याला योग्य कारणास्तव निलंबन करण्याचा शिस्तभंगविषयक प्राधिकाऱ्याला अधिकार आहे. आणि त्याप्रमाणे त्यांनी जर निलंबन केलं असेल, काही वेळा निलंबन जरी केलं असेल तरी ते त्यातला कुठला जरी दुष्ट हेतू नसेल तरी असं निलंबनाचा जो आदेश असतो तो वरिष्ठांकडून किंवा मॅटकडून रद्द करून ठेवला जाऊ शकतो. आणि यामुळे त्यांनी निलंबन केलं आणि त्याची बेअब्रू झाली, या कारणावरून आपण जरी उच्च न्यायालयात गेला म्हणजे डिफमेशन झालं आपलं, या कारणाकरता आपण उच्च न्यायालयात जरी गेलात तरी यामध्ये आपल्याला यश येणार नाही असं माझं स्पष्ट मत आहे. आणि आपल्याला नाहक आपला खर्च देखील होईल. आणि त्यामुळे आपण या बाबतीमध्ये बेअब्रू झाली म्हणून डिफमेशनची सूट घालू नये असा माझा आपला सल्ला आहे. आपण दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया. दुसरा प्रश्न आहे संदीप घुटे यांनी. संदीप घुटे यांनी 2 प्रश्न विचारले. आज एका प्रश्नाचं उत्तर देतो. त्यांनी विचारलेल्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर पुढच्या शुक्रवारी. संदीप घुटे विचारतात, सामान्य प्रशासन विभाग परिपत्रक अमुक अमुक दिनांक 27/11/1997 परिपत्रक व विभागीय चौकशी नियम पुस्तिका 1991 मधील 2.10 तरतूद जिल्हा परिषद कर्मचाऱ्यास लागू आहे किंवा नाही याचे मार्गदर्शन करा. श्री घुटे यांना मला सांगावं असं वाटेल की विभागीय चौकशी नियम पुस्तिका 1991 ही प्रामुख्याने शासकीय कर्मचाऱ्यांसाठी आहे, जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांसाठी नाही. जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये शिस्तभंगविषयक कार्यवाही करण्याच्या संदर्भात सूचना काढायच्या असतात त्या ग्रामविकास विभागाने. आणि जर ग्रामविकास विभागाने अशा सूचना काढल्या असतील तर त्या जिल्हा परिषदेवर बंधनकारक असतील. आणि 2.10 या पॅरेग्राफमध्ये तरतूद नेमकी काय आहे? त्यात तरतूद असं म्हटलं की दोषारोप पत्र ते 6 महिन्यात निर्गमित करावं आणि 6 महिन्यात निर्गमित झालं नाही तर वरिष्ठांची किंवा संबंधित सचिवांची परवानगी घेऊन 6 महिन्याचा कालावधी वाढवून घ्या. पण गेल्या वेळेस देखील मी आपल्याला सांगितलं की ही मार्गदर्शक सूचना आहे आणि हे मार्गदर्शक सूचनाची अंमलबजावणी झाली नाही म्हणून आपल्या विरुद्धची किंवा कर्मचाऱ्याची विभागीय कारवाई रद्द होत नाही. दीज आर गाईडलाईन्स अँड दे आर नॉट एन्फोर्सेबल इन द कोर्ट ऑफ लॉ. मला वाटतं श्री घुटे यांचं या उत्तराने समाधान आहे. काही दिवसापूर्वी नरेंद्र आष्टीकर हे एक माजी सेवानिवृत्त मुख्याधिकारी आहेत नगर परिषद आणि अजूनही देखील नगर परिषदेच्या मुख्याधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या विभागीय चौकशी प्रकरणात खूप माहिती करून त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करतात. त्यांनी एका मेलला बरं 10 जुलैला त्यांनी मेल पाठवली. त्यामध्ये त्यांनी हे प्रश्न उपस्थित केलेले अनेक उपप्रश्न आहेत. मी संपूर्ण प्रश्न न वाचता एका उपप्रश्नाला उत्तर देतो. त्यांचा पहिला प्रश्न आहे की माजी विभागीय चौकशी सुरू करण्यासाठी चौकशी अधिकारी व सादरकर्ता अधिकारी यांची नियुक्ती झाल्यावरही कित्येक महिने संबंधित पुराव्याचे कागदपत्र चौकशी अधिकाऱ्याकडे पुरवले जात नाहीत. अगदी वस्तुस्थिती आहे, असं होत असतं. पण या बाबतीमध्ये नरेंद्र आष्टीकरांना मला हे सांगावं असं वाटतं की या ठिकाणी चौकशी अधिकाऱ्याची भूमिका फार महत्त्वाची असते. चौकशी अधिकाऱ्यांनी शिस्तभंगविषयक अधिकाऱ्याला आणि सादरकर्ता अधिकाऱ्यांना निक्षून सांगितलं पाहिजे की पुढच्या चौकशीच्या वेळेस हे तुम्ही जर कागदपत्र सादर केले नाहीत तर आपल्याला हे कागदपत्र सादर करायचे नाहीत
असं समजून चौकशीचं कामकाज सुरू राहील. पण हे आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे, कर्मचाऱ्याविरुद्धचे दोषारोप सिद्ध करण्याची जबाबदारी शिस्तभंग विषयक प्राधिकारी आणि सादरकर्ता अधिकारी यांची असते. आणि या ठिकाणी जर चौकशी अधिकारी फर्म राहिले आणि त्यांनी जर कडकपणे सांगितलं नाही, कागदपत्र नसले तरी मी सुरू करणार, आपल्याला कागदपत्र सादर करायचे नाही असं वाटतं आपल्याला, तर निश्चितच शिस्तभंग विषयक प्राधिकाऱ्यांना देखील या बाबतीत काळजीने कागदपत्र पुरवण्याची त्यांच्यावर जबाबदारी राहील. पण मग एखादी विभागीय चौकशी एखाद्या विरुद्ध कागदपत्र न दिल्यामुळे त्याच्या विरुद्धचे दोषारोप सिद्ध झाले नाही तर यदाकजे ते त्या शिस्तभंग विषयक प्राधिकाऱ्यावर वरिष्ठांकडून देखील विभागीय चौकशीची सुरू होईल. आणि म्हणून हा व्हिडिओ जे चौकशी अधिकारी पाहत असतील त्यांना माझं निक्षून सांगणं, कळकळीचं सांगणं की ज्या ठिकाणी शिस्तभंग विषयक प्राधिकाऱ्याकडून कागदपत्र देण्याची टाळमटाळ होते त्या ठिकाणी आपण त्यांना सक्त ताकीद द्या की पुढच्या चौकशीच्या वेळी जर कागदपत्र किंवा त्यापूर्वी कागदपत्र दिले नाहीत तर आपल्याला कागदपत्र द्यायचे नाहीत असं समजून चौकशीचं कामकाज सुरू होईल. निश्चितपणे मला खात्री आहे अशी जर कडक भूमिका जर घेतली तर निश्चितच या कामामध्ये शीघ्रगती प्राप्त होईल. दुसरा त्यांचा उपप्रश्न की नियम 8 किंवा 12 नुसार चौकशी असली तरी प्राथमिक चौकशी केली जात नाही. श्री आष्टीकरांना मला सांगायला पाहिजे, अजूनही आपण प्राथमिक चौकशीविषयी चर्चा केलेली नाही. पण प्रत्येक प्रकरणात प्राथमिक चौकशी करणे आवश्यक आहे असं नाही. प्राथमिक चौकशी याला कुठेही कायद्याने हे केलीच पाहिजे असं कुठेही नियमामध्ये तरतूद नाही. प्राथमिक चौकशीचं नेमकं उद्दिष्ट काय असतं की प्राथमिक चौकशीमध्ये दोषारोपामध्ये सकृत दर्शनी काही तथ्य आहे का आणि त्याबरोबरच दोषारोप फ्रेम करण्याकरता, दोषारोपपत्र तयार करण्याकरता लागणाऱ्या कागदपत्राची जमवाजमव करणे हा प्राथमिक चौकशीचा एक उद्देश असतो. पण एखादी प्राथमिक चौकशी केली नाही म्हणून विभागीय चौकशी रद्द होत नाही. पण हेही तितकंच खरं, हे शिस्तभंग विषयक प्राधिकाऱ्याने समजून घेतलं पाहिजे की ज्या ठिकाणी आपण नियम 8 किंवा नियम 12 खाली असते ती संयुक्त विभागीय चौकशी आणि नियम 8 खाली असतील ती जबरशिक्षा देण्यासाठीची कार्यवाही, अशा प्रकारची या नियमाखाली जर विभागीय चौकशी करायची असेल तर त्यावेळेस आपण प्राथमिक चौकशी करणे हे नेहमी श्रेयस्कर असते. पण प्राथमिक चौकशी करायची आणि त्यामध्ये औपचारिक कर्मचाऱ्याचा शक्य झालं तर जबाबदारी घेणं बंधनकारक नाही. पण प्राथमिक चौकशीमध्ये औपचारिक कर्मचाऱ्याचा जबाब घेतल्यानंतर एकंदर दृष्टिकोन काय पुढे नेमकं करायचं याचा सारासार विचार करणं शिस्तभंग प्राधिकाऱ्याला शक्य होतं. म्हणजे दोषारोपाच्या संबंधी औपचारिक कर्मचाऱ्याचं म्हणणं काय हे दोष विभागीय चौकशी सुरू करण्यापूर्वी जर कळलं तर दोषारोप पत्र तयार करताना योग्य ती काळजी घेता येऊ शकेल. त्यांचा तिसरा उपप्रश्न आहे शिस्तभंग विषयक अधिकाऱ्यातर्फेचे साक्षीदार अनियमिततेच्या काळात ते अनियमिततेबद्दल अनभिज्ञता दर्शवतात. अशा साक्षीदारांमुळे अधिकारी व औपचारिक कर्मचाऱ्यांचा वेळ जातो. गोष्ट खरी आहे. पण ज्या ठिकाणी शिस्तभंग विषयक प्राधिकाऱ्यांतर्फे जे साक्षीदार दिले जातात त्या साक्षीदारांनी दोषारोपांचं समर्थन करण्याकरता साक्ष दिली नाही ते औपचारिक कर्मचाऱ्याचा फायदा होतो. किंबहुना जे साक्षीदार शिस्तभंग विषयक प्राधिकाऱ्यातर्फे सादर केले जातात त्या साक्षीदारांच्या बाबतीमध्ये जो सादरकर्ता अधिकारी आहे त्याचीही खरी जबाबदारी असते की त्यांनी त्या साक्षीदाराला त्या प्रकरणासंबंधी नेमकी माहिती सांगितली पाहिजे आणि त्यामध्ये काय प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे किंवा उलट तपासीत काय प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे याची शहानिशा आधी करून घेतली तर त्याची साक्ष शिस्तभंग विषयक प्राधिकाऱ्याच्या दृष्टीने महत्त्वाची ठरते. पण जर असं होत नसेल ते साक्षीदार जर अनियमिततेबद्दल कर्मचाऱ्याच्या अनियमिततेबद्दल सांगू शकते नसतील ते कर्मचाऱ्याचं फायद्याचंच ठरेल. त्यामुळे आणखीन त्याच्या सांगण्याची आवश्यकता नाही. पुढचा त्यांचा उपप्रश्न चौथा आहे कर्मचाऱ्याविरुद्धचे दोषारोप पत्र कनिष्ठ कार्यालयाकडून मागवले जाते व कर्मचाऱ्याचा काहीही खुलासा असला तरी कर्मचाऱ्याच्या सेवानिवृत्तीच्या शेवटच्या महिन्यात चौकशी अधिकारी व सादरकर्ता अधिकारी यांची नेमणूक. श्री आष्टीकर म्हणतात ही गोष्ट खरी आहे. पुष्कळशा प्रकरणामध्ये दोषारोप पत्रक तयार करण्याकरता इतका वेळ घेतला जातो आणि शेवटी घाईघाईने दोषारोप पत्र करून कर्मचाऱ्याच्या सेवानिवृत्तीच्या दिवशी ते दोषारोप पत्र निर्गमित झाले.
हे काही चांगल्या प्रशासनाचं लक्षण नाही. पण प्रशासन म्हणजे कोण? नरेंद्र आष्टीकरांसारखे जे पूर्वी अधिकारी होते किंवा माझ्यासारखे अधिकारी होते किंवा इतर कर्मचारी, हेच प्रशासन असतं. याच प्रशासनामधल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी याविषयी जर अधिक काळजी घेतली, कर्मचाऱ्यांतर्फे गैरवर्तणूक झाल्याबरोबरच संपूर्ण चौकशी करून दोषारोपपत्र जर वेळेवर निर्गमित केलं आणि पुढे चौकशी अधिकाऱ्यांनी देखील वेळेवर जबाबदारी पार पाडली, तर कर्मचाऱ्यांविरुद्ध सुरू झालेली विभागीय चौकशी वेळेवर पूर्ण होऊन त्याला योग्य त्या ठिकाणी जर दोषी असेल तर त्याला योग्य ती शिक्षा देता येऊ शकेल, किंवा नसेल तर तो त्याला दोषमुक्त ठरतो. विभागीय चौकशी प्रलंबित ठेवणं हे कर्मचाऱ्याच्या दृष्टीने देखील आणि शिस्तभंग विषयक प्राधिकाऱ्याच्या दृष्टीने देखील हितावह नसतं. त्यामुळे ह्या शिस्तभंग विषयक प्रकरणामध्ये असलेले संबंधित मग शिस्तभंग विषयक अधिकारी, सादरकर्ता अधिकारी, बचाव सहाय्यक, औपचारिक कर्मचारी या सर्वांनी आपली भूमिका जर योग्य वेळेत पाळली आणि चोखपणे जर पार पाडली तर विभागीय चौकशी वेळेत पूर्ण होईल आणि मग कर्मचाऱ्याच्या सेवानिवृत्त दिनांका रोजी दोषारोपपत्र निर्गमित करण्याची वेळ शिस्तभंग विषयक प्राधिकाऱ्याने येणार नाही आणि त्यामुळेच कर्मचाऱ्यावर होणारा जो अन्याय आहे तो टाळला जाऊ शकेल. शेवटचा त्यांचा उपप्रश्न, अपूर्ण कागदपत्र, त्यामुळे कर्मचाऱ्याचा कालापय, त्यामुळे कर्मचाऱ्यांना विलंबनाने वेळ मिळालेला न्याय हा अन्यायच ठरतो. ही कार्यपद्धती योग्य आहे का? अर्थातच ही कार्यपद्धती योग्य नाही. पण मी मगाशी सांगितल्याप्रमाणे प्रशासन हे कोणाचं असतं? कर्मचारी आणि अधिकारी पण त्यातले जबाबदार असतात आणि त्यामुळे त्यांनी आपली कामगिरी चोख बजावली तर निश्चितच यामध्ये निश्चित सुधारणा होऊ शकेल. पुढचा प्रश्न आपण पाहूया. श्री उमेश पाष्टे यांच्याकडे प्रश्न आहे. उमेश पाष्टेंनी असं विचारलं आहे, कॅन ए गव्हर्नमेंट एम्प्लॉई अवॉर्डेड पनिशमेंट आफ्टर हिज रिटायरमेंट? सेवानिवृत्तीनंतर कर्मचाऱ्याला शिक्षा देता येऊ शकते काय? श्री पाष्टे यांना मला सांगायला लागेल की कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानंतर त्याला शिक्षा कुठली देऊ शकतात? त्याचं जे पेन्शन संपूर्णतः किंवा अंशतः, कायमचं किंवा काही ठराविक काळापुरतं थांबवण्याचे अधिकार शिस्तभंग विषयक प्राधिकाऱ्याला दिले आहे. आणि म्हणजेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला शिक्षा कुठली दिली जाऊ शकते? निलंबित कर्मचाऱ्याला सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला दिलेलं जे पेन्शन आहे तो रोखता येऊ शकतो. आता ह्या ज्या तरतुदी आहेत त्या MCH पेन्शन रूल्स 1982, महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1900, निवृत्ती वेतन नियम 1982 मधील नियम 26 व 27 नियमामधली तरतूद अशी आहे की कर्मचारी सेवेमध्ये असताना जर त्याच्या विरुद्ध असलेली विभागीय चौकशी त्याच्या सेवानिवृत्तीच्या दिनांकाजवळ जर प्रलंबित असेल तर कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानंतर देखील ती विभागीय चालू ठेवली जाईल आणि जर तो विभागीय चौकशीत दोषी ठरला तर मगाशी सांगितल्याप्रमाणे त्याचं निवृत्तीवेतन पूर्णतः किंवा अंशतः संपूर्ण काळाकरता किंवा काही ठराविक कालावधीकरता म्हणजे कायमचं किंवा काही कालावधीकरता थांबवता येऊ शकतो. आता कर्मचारी सेवानिवृत्त झाला आणि सेवेत असताना त्याच्याविरुद्ध विभागीय चौकशी सुरू झाली नाही तरी देखील शासकीय कर्मचाऱ्यावर सेवानिवृत्तीनंतर देखील विभागीय चौकशी जर त्यांनी काही गैरवर्तणूक केलेली आढळली सेवेमध्ये असताना तर त्याच्याविरुद्ध विभागीय चौकशी सुरू करता येईल आणि मग साहजिकच विभागीय चौकशीमध्ये तो दोषी ठरला तर त्याला त्याचं निवृत्तीवेतन आहे ते कायमचं किंवा काही काळाकरता पूर्ण निवृत्तीवेतन किंवा अंशतः निवृत्तीवेतन राखून ठेवता येतं. पण ह्याच्यावर एक अट आहे. कुठली अट आहे? की ज्या वेळेस सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याच्या विरुद्ध विभागीय चौकशी सुरू करायची असेल सेवानिवृत्तीनंतर तर त्याला दिलेल्या दोषारोपाच्या लगतच्या 4 वर्षांमधीलच त्याच्या गैरवर्तणुकीच्या घटनाबद्दल विभागीय चौकशी सुरू करता येते. म्हणजे थोडक्यात कर्मचाऱ्याची धरून त्याला सेवानिवृत्ती दिवशी जर त्यांनी काही गैरवर्तणूक केली तर पुढे ती 4 वर्षाच्या आतच फक्त विभागीय चौकशी सुरू करता येते आणि दोषारोपपत्र निर्गमित करण्यापूर्वीची घटना आहे. म्हणजे
एखाद्या कर्मचाऱ्याला सेवानिवृत्तीनंतर 2 वर्षांनी जर निवृत्ती वेतन दोषारोपपत्र निर्गमित केलं तर त्याच्या 4 वर्षाच्या मधील घटना म्हणजेच तो सेवेत असताना शेवटच्या 2 वर्षामध्ये झालेल्या घटनांच्या बाबत गैरवर्तणुकीबाबत विभागीय चौकशी सुरू करता येते. आणखीन एक, जर एका सेवानिवृत्त कर्मचारी निवृत्त झाला आणि नंतर असं उघडकीस आलं की त्यांनी काही फौजदारी गुन्हा केलेला आहे आणि त्याच्यावरून काहीतरी गंभीर स्वरूपाची गैरवर्तणूक झालेली आहे आणि म्हणजे तर त्याबद्दल देखील त्या कर्मचाऱ्याचं निवृत्ती वेतन पूर्णतः किंवा अंशतः कायमचं किंवा काही ठराविक काळासाठी थांबवता येतं, रोखता येतं आणि त्याची तरतूद केलेली आहे महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम 1982च्या नियम 26 मध्ये. श्री पाटणे यांना माझी सूचना आहे की मी या महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन 1982च्या नियम 26 व तरतुदी 26 व 27 मधील तरतुदीचा आपण अभ्यास करा. त्यामुळे काही आपल्याला शंका असेल आपण जरूर माझ्या व्हिडिओच्या कॉमेंट्समध्ये लिहा किंवा कर्मचारी मित्र@gmail.com वर गेला मला मेल नका. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. श्री पंकज कागणे यांचा प्रश्न आहे. सर, माझा प्रश्न असा आहे की नियुक्ती प्राधिकारी यांना कर्मचाऱ्याची वेतन वाढ रोखण्याचा अधिकार आहे. जिल्हाधिकारी नियुक्ती अधिकारी असतील तर तहसीलदार यांना त्यांच्या कार्यालयात काम करत असलेल्या लिपिकाची वार्षिक वेतनवाढ रोखण्याचे अधिकार आहेत का? असल्यास त्यांना कोणत्या नियमान्वये सदर कार्यवाही करण्याचे अधिकार आहे याबाबत कृपया मार्गदर्शन करावे. श्री कागणे यांना मला सांगणं आहे की गेल्या 2 व्हिडिओपूर्वी मी आपल्याला सांगितलं आहे की आपल्याकडे काय शिस्तभंग विषयक अधिकारी कोण याची व्याख्या महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम 6 मध्ये केली आणि त्या नियम 6 मध्ये असं म्हटलेलं आहे की ज्या अधिकाऱ्याला, ज्या प्राधिकाऱ्याला जबर शिक्षा देण्याचे आणि किरकोळ शिक्षा देण्याचे अधिकार आहेत असे अधिकारी असतात ते शिस्तभंग विषयक प्राधिकारी समजले जातात. आपण पाहिलं की नियुक्ती अधिकारी जो असतो त्याला कर्मचाऱ्याला जबर शिक्षा देण्याचे आणि किरकोळ शिक्षा देण्याचे अधिकार आहेत कारण तो नियुक्ती अधिकारी आहे. तो डिसमिस त्या कर्मचाऱ्याला करू शकतो, काढू शकतो, काही करू शकतो. पण या व्यतिरिक्त काही अशी प्राधिकरणं आहेत की ज्यांना फक्त किरकोळ शिक्षा देण्याचे अधिकार आहेत. आपण नियम 6 मध्ये जर तरतूद पाहिली तर जो कार्यालय प्रमुख आहे त्या कार्यालय प्रमुखाला गट क व गट ड चे जे कर्मचारी आहेत यांना किरकोळ शिक्षा देण्याचे अधिकार आहेत आणि तहसीलदार हे कार्यालय प्रमुख आहेत. लिपिक हा गट क चा कर्मचारी आहे आणि म्हणून त्याची नियुक्ती जरी जिल्हाधिकाऱ्यांनी केली असेल तर त्याची जर वेतनवाढ रोखण्याची एक वेतनवाढ रोखण्याची असेल तर ते अधिकार तहसीलदार यांना आहे. परंतु आपल्याकडे आपण जे नंतर पाहणार आहोत शिक्षा कुठल्या आहेत पण कुठली वेतनवाढ कायमची विथ परमनंट इफेक्ट द्यायची असेल म्हणजे क्युम्युलेटिव्ह इफेक्ट असेल तर त्याच्याकरता फक्त जबर शिक्षा देण्याची कार्यपद्धती अवलंबलेली लागते पण अधिकार तहसीलदार यांना आहे. मला खात्री आहे श्री कागणे यांना या उत्तराने समाधान झालेलं आहे. बंधू भगिनींनो, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे प्रश्न खूप असतात पण वेळेअभावी सर्व प्रश्नांची उत्तरं एकाच वेळी देता येत नाही. त्यामुळे राहिलेल्या प्रश्नांची किंवा नवीन येणाऱ्याच्या प्रश्नांची उत्तरं मी पुढच्या शुक्रवारी देईनच. पण आता मी येथेच थांबतो. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आपल्या कॉमेंट जरूर पाठवा. आपण केलेल्या कॉमेंट्सचा मी पाहून योग्य ठिकाणी ते उत्तरही देखील त्या कॉमेंट्सवर देत असतो. म्हणजे मग साहजिकच प्रत्येक कॉमेंटला मला शुक्रवारी उत्तर देण्याची आवश्यकता नाही. आणि बंधू भगिनींनो, मला माहिती आहे की आपण हा व्हिडिओ सबस्क्राईब केला असणारच पण आपल्या सहकार्याने, आपल्या मित्रांनी केला नसेल तर आपण आपल्या मित्रांना, सहकार्याला सांगा. आता येथेच थांबतो. पुन्हा भेटूया येत्या मंगळवारी एका नव्या व्हिडिओसोबत. नमस्कार.